नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। खरीप 2024चा 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यांची यादी, लाभार्थी यादी, संपूर्ण बातमी एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बघा, पहिलाच जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाण्यामध्ये 36,358 शेतकरी पात्र असून 18 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। बीडमध्ये बघितलं तर 7,70,574 शेतकरी पात्र असून 241 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। सांगली जिल्हा जर बघितलं तर 98,372 शेतकरी पात्र असून 22 कोटी 4 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत। साताऱ्यामध्ये जर बघितलं तर 40,406 शेतकरी पात्र असून 6 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यासाठी 1,82,534 शेतकरी पात्र असून 111 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 2,31,831 शेतकरी पात्र असून 160 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। जळगावमध्ये बघितलं तर 16,921 शेतकरी पात्र असून जवळजवळ 4 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। नाशिकमध्ये जर बघितलं तर 3,50,000 शेतकरी पात्र असून 155 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतरचा जिल्हा आपण पाहतोय अमरावती। अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी पात्र असून 8 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी पात्र असून 244 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 63,422 शेतकरी पात्र असून 52 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर परभणी जिल्हा जर बघितलं तर 4,41,970 शेतकरी पात्र असून 206 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। जालना जिल्हा जर बघितलं तर 3,70,625 शेतकरी पात्र असून 160 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा जर बघितलं तर 228 शेतकरी पात्र असून फक्त 13 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर अकोला जिल्हा जर बघितलं तर 1,77,253 शेतकरी पात्र असून 97 कोटी 29 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 4,98,720 शेतकरी पात्र असून 218 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी ही होती आजच्या दिवसभराची सर्वात मोठी बातमी।